रोने वालों से कहो. एकेकाळी जगजीत सिंग आणि चित्रा सिंग हे कलाकार युगुल त्यांच्या गझलांमुळं देशभर प्रसिद्ध होतच, शिवाय त्यांचे परदेशातले कार्यक्रम हे तुफान गाजत असत. गझल हा काव्यप्रकार जेव्हा फक्त पाकिस्तानी गायकांचीच मक्तेदारी होती, तेव्हा जगजीत सिंग यांनी तो गायन प्रकार अंगीकारला आणि देशभरात लोकप्रिय करून टाकला. जगजीत सिंग यांच्या लाँग प्ले रेकॉर्ड्स ऐकल्या नाहीत असा रसिक सापडणं आजही कठीण आहे. आज ते हयात नाहीत, पण त्यांच्या गझला मोठ्या आवडीनं ऐकल्या जातात. अतिशय आत्मविश्वासानं कार्यक्रमाला बसणारी ही जोडी बहुतेक मैफलीत श्रोत्यांना रात्र रात्र जागवायची. जगजीतजींच्या आवाजात श्रोत्यांना मंत्रमुग्ध करण्याची एक जबरदस्त शक्ती होती. ते गायला लागले की श्रोत्यांच्या वाह वाह, क्या बात है, वाह, बहुत अच्छे, अशा उद्गारांनी सभागृह दुमदुमत असे. मध्येच एखादा चुटकुला सांगून ते श्रोत्यांकडून येणाऱ्या टाळ्यांचं एखादं आंतरपीकही घेऊन टाकत. एक गाने वाले थे, उनके पड़ोसी को भी एक दिन जोश आ गया, तो वो उनके घर आए और बोलने लगे कि साहब आपका बाजा चाहिए. थोड़ी देर के बाद उनकी बीवी आई और बोली कि आपका तबला भी चाहिए. तो जब वो जाने वाली थी तो गाने वाले ने पूछा कि साहब आपके घर में कोई महफिल है या कोई गाने का प्रोग्राम है? वो बोली नहीं, ऐसी तो कोई बात नहीं है, हम जरा जल्दी सोना चाहते हैं आज. गझलेची प्रत्येक ओढ त्यांच्या खर्जातल्या हिप्नॉटिक आवाजात निघाली की सरळ ऐकणाऱ्याच्या हृदयात उतरत असे. अगदी एखादं सुंदर गाणं आपल्या एखाद्या मित्रानं त्याच्या फोनमधून आपल्या फोनमध्ये ब्ल्यूटूथनं क्षणात उतरवावं तसं. प्रत्येक मैफिलीत हे दोन्ही तुल्यबळ गायक त्यांना वाटेल तितका वेळ श्रोत्यांच्या मनावर अधिराज्य करत आणि भर मैफिलीत असतानाही प्रत्येकाला स्वतःच्या गूढ खाजगी भावविश्वात घेऊन जात. त्या बैठका हा एक अवर्णनीय व्यक्तिगत अनुभव होऊन जायच्या. आपल्याच भावनांच्या आतल्या अलिबाबाच्या गुहेत जाऊन आल्याचा आनंद मिळायचा. जगजीतजींनी गायलेली एक गझल मला फार आवडायची. खरं तर ती एक गझल नव्हतीच, त्या 2 गझला होत्या. तो जगजीत सिंग आणि चित्राजींनी केलेला एक अभिनव प्रयोग होता. दोन्ही गझल हमरदीफ म्हणजे सारख्याच वृत्ताच्या असल्यानं त्यांनी चक्क एकत्र गुंफल्या. शायर सुदर्शन फाकीर यांची गझल चित्राजी गाऊ लागल्या आणि त्यांच्या एका ओळीनंतर लगेच जगजीत सिंग स्वतः शायर ख्वाजा हैदर अली आतिश यांची दुसरी ओळ म्हणायचे. आपण 2 वेगवेगळी गाणी ऐकत आहोत हे लक्षातच यायचं नाही. अशी चित्राजींची ओळ आली की जगजीतजींच्या आवाजात ओळ यायची. तालाय बेदारने म्हणजे जणू तिचा होकार मिळाल्यामुळं माझ्या नशिबाच्या सुखद जाणीवेत मी रात्रभर जागाच होतो. मग चित्राजींचा काहीसा अनुनासिक आवाज यायचा.
आली की श्रोत्यांमधून उत्स्फूर्त दाद यायचीच. कारण असंच जवळच्या कुणीतरी दिलेल्या आश्वासनामुळं आपण कितीदा तरी दुःख व्यक्त करायचं सुद्धा विसरलेलो असतो. आणि हा अनुभव किती सार्वत्रिक असावा ते ती दाद सांगून जायची. या ओळी येत तेव्हा तर श्रोते वेडे होऊन जात. प्रेक्षागार नुसत्या मोठमोठ्या दिलेल्या वाहवानं भरून जायचं. केवढी तरल कल्पना होती ती. त्या जिवलगाच्या गळ्यात पडून मला रडायचं होतं रे, खूप रडायचं होतं. पण भेटीची वेळ इतकी क्षणिक होती की मला 2 अश्रूही ढाळता आले नाहीत. प्रेमाच्या उत्कटतेमुळं आलेली कसलीही अगतिकता आहे. गझलेतील भावनेचा अत्युच्च बिंदू कवीनं इथंच गाठलाय. पण जगजीतजींची निवड इतक्या लवकर श्रोत्यांची सुटका थोडीच करणार होती. लगेच पुढची ओळ यायची. हा तर कहरच होता, कहर. ज्यांना परिस्थितीच्या अगतिकतेमुळं रडता आलं नाही त्यांचा निरोप होता तो रडणाऱ्यांसाठी की बाबांनो, आमच्या वाट्याचं रडणंही तुम्हीच रडून टाका रे, प्लीज. क्या बात आहे. कारण आम्ही इतक्या अगतिक परिस्थितीत आहोत की आम्हाला रडताही येत नाही. कसली विचित्र अवस्था आणि कसला हा मनस्वी प्रस्ताव आहे. रडण्याचं आउटसोर्सिंग. कधीही कुठेही ऐकली तरी ही ओळ मनाला हळवं करून टाकते. फिराह गोरखपुरी यांची अशीच एक वेडावणारी गझल होती चित्राजींच्या आवाजात. तारुण्यातील मुग्ध भावविश्वाचं इतकं तरल चित्र दुसरं कुठं असेल. रात्र आहे, माझ्या डोळ्यात झोप पेंगुळते आहे आणि मनात तिच्या प्रेमाची कथाही अजून तशीच रेंगाळते आहे. किती विचित्र असतात ना तारुण्यातील रात्री. हा कवितेचा आशय पुढची दिल को शोले से करती है सैराब, दिल को शोले से करती है सैराब, जिंदगी आग भी है पानी भी. ही ओळ अजूनच गहरा करायची. मनात कसल्या ह्या ज्वाला उठतायत आणि मनाला ओलं गच्च करून टाकतायत. या उपमेमध्ये धडधडत्या ज्वाला आणि ओलं करणं या 2 परस्पर विरोधी कल्पना एकत्र आणून कवीनं कहर केला होता. आणि म्हणूनच त्याचे पुढचे शब्द येतात ते सरळ मनाला भिडतात. जिंदगी आग भी है पानी भी, हाय क्या चीज है जवानी भी. शेवटच्या कडव्यात पुन्हा मोठ्या नवसा सायासानं आलेली मिलनाची ती रात्र प्रेयसीला गोंधळात टाकते. म्हणजे
त्याच्याबरोबर घालवलेली ती अत्यानंदाची रात्र मी पाहुणे होते की यजमान तेही कळत नव्हतं. कदाचित मीच यजमान होते आणि मीच पाहुणी. खरंच प्रेम देणंच तर प्रेम घेणं असतं आणि प्रेम घेणंच तर ते देणं असतं ना. कोण देणारा आणि कोण घेणारा कसं ठरणार? या असल्या कल्पना मराठीत सांगणंच शक्य नाही. त्यांची मजा धुंद अत्तराचे दिवे लावलेल्या दालनातील मखमली चादर टाकलेल्या उर्दूच्या नक्षीदार शिसवी पलंगावरच बसून कळू शकते. जगजीत सिंग यांनी अनेक चित्रपटांना संगीतही दिलं होतं. त्यातले अर्थ आणि साथ साथ त्यांच्या गझलांमुळे गाजले असंही म्हणता येईल. साथ साथमधली निरागस सुंदर दीप्ती नवल कुणाच्याही मनात लपलेली सर्वात मुग्ध प्रेयसीच होती. फारुख शेखचं ते पोरगेलचं व्यक्तिमत्व किती मोहक होतं. तुमको देखा तो ये ख्याल आया, जिंदगी धूप तुम घना साया. ही अशीच एक जबरदस्त गझल होती, पण तिच्या इतकी समजायला सोपी गझल मला दुसरी आठवत नाही. त्यातले आज फिर दिल ने एक तमन्ना की, आज फिर दिल को हमने समझाया. हे शब्द कुणालाही आपल्या हुरहुर लावणाऱ्या भूतकाळात घेऊन जातात. आणि पुढं लगेच कवी म्हणतो, प्रेमाचा शेवट हमखास ताटातूट आणि विराहात होणाऱ्या त्या काळात ही ओळ सगळ्यांनाच बेचैन करून टाकायची. प्रेमाचं अधुरं राहून जाणं हाच तर त्याचा अटळ शेवट असायचा. कदाचित म्हणूनच मनात खोल रुतून बसलेल्या त्या काट्याचं कधीकधी आतल्या आत कुरूप होऊन जायचं. सतत टोचत राहणाऱ्या त्या दुखऱ्या कुरूपानं आतला प्रवासच कायमचा थांबून जायचा. गेले ते दिवस, संपला तो प्रवास. ते कवी गेले, त्यांच्या शब्दांना आपल्या गळ्यातून जिवंत करणारे गायकही गेले. उरले फक्त शब्द आणि शब्दच. रोने वालों से कहो उनका भी रोना रो ले, जिनको मजबूरी हालात ने रोने न दिया. यार को मैंने मुझे यार ने सोने न दिया. को मैं
लेखन श्रीनिवास बेलसरे. दूरध्वनी क्रमांक 72086330003 7208633003. वाचन दत्ता सरदेशमुख.